नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत स्टुडंट पोर्टल जो आपला जुना पासवर्ड तो पासवर्ड बदलण्यासंदर्भात आपल्याला मेसेज मिळालेले असतो. पासवर्ड कशा पद्धतीने बदलायचा ते आपण इथे आज या व्हिडिओमध्ये शॉर्टकट मध्ये बघणार आहोत. चला तर सर्वप्रथम आपण जाणार आहोत गुगल क्रोमला गेल्यानंतर आपला जो स्टुडंट पोर्टल आहे तो आपण ओपन करणार आहोत. आपण टाईप करून सुद्धा घेऊ शकतात स्टुडंट पोर्टल. आणि पोर्टलला गेल्यानंतर इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सरळ स्टुडंट पोर्टल याला आपण इथे क्लिक करणार आहोत. याला क्लिक केलं असता आपल्या समोर अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे हा पॉपअप आलेला आहे आणि याला आपण क्लोज करत असतो. बरोबर, याला क्लोज केल्यानंतर आपला शाळेचा युडायस कोड पासवर्ड ऑटोमॅटिक येतो. यापूर्वी आपण सेव्ह केलेला असल्यामुळे इथे आपल्याला टाकायचा असतो तो कॅप्चा आपण पद्धतशीर बघून इथे आपण टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपण लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर स्टुडंट पोर्टल ओपन होत नाही. का ओपन होत नाही? कारण की आपल्याला पासवर्ड बदलण्यासंदर्भात मेसेज आलेले आहेत आणि इथे आपल्याला पुन्हा काय करावं लागणार आहे, क्लोजला क्लिक करायचं. क्लोजला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पॉपअप इथे आलेला आपल्याला दिसतो. आपला डिफॉल्ट पासवर्ड पण टाकता येतो किंवा आपला जो जुना पासवर्ड आहे तो पासवर्ड सुद्धा इथे आपल्याला टाकणार. तो पासवर्ड आपला जुना असेल तरी टाकायला हरकत नसेल, किंवा जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो GUEST गेस्ट 123 तो पासवर्ड अशा पद्धतीने आपण टाकायचं. कराचं चिन्ह द्यायचंय, त्यानंतर @ आणि हॅश. त्यानंतर आपल्याला न्यू पासवर्ड घेत असताना इथे जर आपण बघितलं तर काय होतंय, इथे तुम्हाला माहिती दिली पासवर्ड पॉलिसी. पासवर्ड टाकत असताना तो कमीत कमी 8 ते 15 अक्षरांपर्यंत अंकांपर्यंत असला पाहिजे. त्याच्यामध्ये एक नंबर आला पाहिजे, एक लोअर केस आणि एक अप्पर केस कॅरेक्टर आणि एक स्पेशल कॅरेक्टर, असे 4 प्रकारचे इथे कॅरेक्टर आलेले. तर आता आपण आपल्या लक्षात राहील असा सोप्यात सोपा पासवर्ड आधी आपण तयार करून ठेवायचा आहे. तो पासवर्ड आपण तयार केल्यानंतर तो आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे. चला तर आपण सर्वप्रथम इथे न्यू पासवर्ड दिलेला आहे आणि पुन्हा इथे नवीन पासवर्ड आपण जो टाकणार आहोत नवीन तो टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड इथे रिटाईप आपल्याला करायचा आहे. पुन्हा इथे तो टाईप करायचा आहे. चेंज पासवर्ड कसा करायचा ते इथे आपण बघणार आहोत. चला आपण सर्वप्रथम इथे गेलेलो आहोत आणि आपला जो पासवर्ड टाकायचा आहे, जो पासवर्ड आपण इथे या टाकणार आहोत तो पासवर्ड आपण सर्वप्रथम लिहून घ्या. लिहिल्यानंतर त्याला इथे आपण काय करणार आहोत, टाईप करायचा आहे आणि तो पासवर्ड आपल्या लक्षात राहील अशा पद्धतीने आपण काय करायचंय, तो पासवर्ड सोप्यात सोपा आणि प्रमाणे 4ही प्रकारचे कॅरेक्टर त्यातील अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे. तोच पुन्हा इथे आपल्याला रिटाईप करायचा. काय करायचं आहे, पुन्हा रिटाईप करायचा जो आपण न्यू पासवर्ड म्हणून टाकलेला असेल तो. इथे आपल्याला हा पासवर्ड आपण दोघे सेम टाकलेले आणि या चेंज पासवर्डला जो चेंज पासवर्ड दिसतो त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे आपला टाइम घेत राहील. थोडा वेळ त्याला लागणार आहे, थोडी आपल्याला शांतता ठेवावी लागणार आहे, कारण की यासाठी पासवर्ड चेंज साठी अवधी लागणार आहे. म्हणून आपण थोडा वेळ शांत राहूयात आणि त्यानंतरच आपल्याला आपलं कामकाज करावं लागेल. बघा आपल्या समोर हा पॉपअप आलेला आहे आणि तो पॉपअप मध्ये काय आहे, पासवर्ड अपडेट सक्सेस, म्हणजे पासवर्ड काय झालेला आपला सक्सेसफुली अपडेट झालेला आहे. बघा तुम्ही ते बघू शकता पासवर्ड अपडेट आणि या ओकेला आपण इथे क्लिक करणार आहोत. ओकेला क्लिक करा आणि हा पासवर्ड आपल्याला सेव्ह करायचा असेल, अपडेट पासवर्ड आपण इथे करत आहोत. त्याला केलेले आणि नंतर पुन्हा आपल्या समोर हा क्लोजला आपण क्लिक करणार आहोत. क्लोजला क्लिक केल्यानंतर हा जो पासवर्ड असेल 1 मिनिट त्याला आपण तो घेतलेला असेल त्याने आता निश्चितच आपण इथे काय करणार आहोत, आता हा टाकायचा आपल्याला कॅप्चा टाकत असताना व्यवस्थित बघून टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपण लॉग इन ला क्लिक करायचं. लॉग इन ला क्लिक केल्यानंतर आपल्या नजरेसमोर हा चेंज झालेला पासवर्ड आलेला आहे आणि आपण त्याला पासवर्डला अपडेट केलेलं होतं. बरोबर, त्यामुळे आपल्याला पासवर्ड पुन्हा टाकायची गरज पडलेली आणि अशा पद्धतीने आपलं स्टुडंट पोर्टलचा डॅशबोर्ड तुमच्या नजरेसमोर आलेला असेल आणि आपल्याला जे काही काम करायचे असतील ते काम आपण इथून करू शकणार. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा. आपल्या इतर शिक्षक मित्र, इतर बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा. त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद.